शरद पवार ही महाराष्ट्र राजकारणात लागलेली कीड आहे, हे कोणत्या याच्यात बसतंय? अहो ही गावात म्हणते ती हे किडका आहे, सत म्हणते ती एखादा काहीतरी खुडीलपणा केला तर हे किडका आहे. आता त्याच्या पुढे जाऊन म्हणते ती, पण तुम्ही म्हणणार हे भावानी कसलं बोलायला लागलं, लय वाईट गावात बोलते ती. हो लक्षात आलं. आता ते पवार साहेब गावातनं वर आलं, त्याला गाव विसारलं, कारण ते माणिक जर्दामध्ये गेलं. गावात कुठं माणिक जर्दा आहे, काय छाप आहे गावात. अच्छा, त्यामुळं पण दुसरं काय असं मला विचारायचंय, पण या म्हणजे तुम्ही पडळकरांना काही मार्गदर्शन करता का? कशाला मार्गदर्शन करायचं? असं आहे की तो बोलतोय प्रस्थापितांना, पण मला लढायला जमत नाही. तुमच्या दोघांची जोडी फार, तुमच्या दोघांची जोडी कशी काय जमली तितकी? म्हणजे अगदी सगळे म्हणजे एसटी आंदोलनात एकत्र, सभांमध्ये एकत्र, काय म्हणजे कशी काय जोडी जमली तुमच्या दोघांची? फाटके नेहमी एकत्रित येतात. बरं, अच्छा, लक्षात आलं. ते मी फाटकं, मी फाटकं, मग दोघांचा थोडा मेळ जमून गेला. त्याला जयंत पाटील काही कॉमन मुद्दा आहे का तुमच्या दोघांमध्ये? तुम्ही दोघं उठले सुटले की ते जयंत पाटलाच्या मागे लागता, काय नक्की? अहो काय झालंय, हे यांना हे ठराविक लोक आहेत. बरं, ह्यांच्या मागे लागणारे 4-2 आहेत, ते लगेच पुढे येते. ती ह्यांच्या कोणी मागच लागलंय. जयंत पाटील बी चांगला माणूस आहे, शरद पवार साहेब बी चांगला माणूस आहे. चांगलं म्हणायला लागतंय, कोणाचं दिवस कसं येतील काय माहित आहे. बरोबर, त्यामुळे सगळी चांगली म्हणायचं आपण. पण आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात आहोत, यांचं वाडं उद्ध्वस्त आम्हाला करायचंय. ओके, आता तुम्ही म्हणणार वाडं उद्ध्वस्त का करायचं? आमचा वाडा नाही म्हणून यांचा उद्ध्वस्त करायचा. ओके, असे थेट आणि रोखठोक भूमिका आहे तुमची. कशाची? वाडा उद्ध्वस्त करायचं, आमचं नाही म्हणून पण त्यांचा उद्ध्वस्त. आता आमचं वाडं काय, आमचं ही पाल्याचं छपराला बी आग लावती ती, मी यांचं वाडं ठेवायचं कशाला? अच्छा, ज्याने वर्षानुवर्ष आमच्या आजोबाची पंजोबाची राख रांगोळी केली, बापाची राख रांगोळी केली, आमचा बाप कर्जात तणावला, कर्जात मेला, त्याला धोरण ह्यांचा जबाबदार असेल. यांच्या लुटीच्या धोरणामुळे माझा बाप जर कर्जामध्ये मेला असेल, लेकरा बाळांना आमच्या शिक्षण मिळालं नसेल, धडूत कपडा मिळाला नसेल, गोडधोड खाल्लं नसेल, तर ही व्यवस्थेमध्ये ज्यांनी उभा केलेली आहे त्यांचं महल उद्ध्वस्त करावंच लागते.